मित्रांनो, मला माईक चालू करून घेऊ द्यात. आवाजाच्या बाबतीत आपल्याला हलगर्जीपणा नको आता कुठलंच. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ओमकारमध्ये. आणि आज आपण चाललो आहे सोलापूरच्या दिशेने. म्हणजे ॲक्च्युली माझं काम आहे सोलापूरला आणि मला तिकडे जायचं होतं. तर मी आज अक्षयला सांगितलं, अक्षयची गाडी घेतली आणि अक्षयला तयार केला. अक्षयला ॲक्च्युली माहीत नाही नेमकं मी त्याला कुठे कुठे घेऊन जाणार आहे. त्याला माहिती आहे मी त्याला पुण्याला चालवला, पण मी डायरेक्ट त्याला सोलापूरला घेऊन जाणार आहे. आणि सोलापूरवरून जर पॉसिबल झालं, काम लवकर संपलं तर तो पण स्वामी भक्त आहे, त्याला स्वामींच्या चरणी घेऊन जातो आणि तिथून पण जाऊन येतो. पण आज ही वन डे ट्रिप राहील आणि एका दिवसात माघारी यायचं आहे. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे शूटिंग होतं आहे ते ऑस्मो 4मध्ये होतं आहे, ॲक्शन 4मध्ये. हां, DJI ॲक्शन 4, ऑस्मो सॉरी, ते एवढं समजत नाही. आणि व्हॉईस रेकॉर्डिंग होते, तो देखील DJIचाच माईक आहे. तर तुम्ही मला सांगा की किती बेटर हा आहे किंवा कसं वाटतं आहे. आणि जे पूर्ण काय होईल ना, गाडी बंद झाली होती, ही त्याची गाडी थोडीशी बटन स्टार्ट आहे, त्यामुळे मला जास्त माहीत नाही आहे. पण जे काय जे काय मुद्दा माझा होता, जो काय शूट होईल ना तो पूर्णपणे माईक DJIचा आणि DJIच्या ह्या ॲक्शन कॅमनेच होईल. तर मी तुम्हाला दाखवतो. अचानक निघायचं प्लॅन झालं, काही कोणताच प्लॅन नव्हता. मला एक काम आलं अचानक, जे की सोलापूरला करायचं होतं. आणि चलो म्हटलं, मग चल निघालोच तर जाऊया. आणि मग बघूयात, त्यालाही घेऊन चाललो आहे. बघूयात त्याचं रिॲक्शन नंतर मी रेकॉर्ड करेल जसं जसं पुढं जाईल तसं. कारण त्याला ही गोष्टी माहीत नाही आहे, आपण नेमकं कुठं चाललो आहे. त्याला वाटतं मी पुण्याला चाललो आहे आणि माझं काहीतरी काम आहे पुण्याला. तर बघू. मित्रांनो, फायनली आता अक्षय आला आहे. आपलं हे बघा, गाडी लावली आहे, त्याला अजून काहीच माहीत नाही. आला बघा, आला. त्याला काहीच माहीत नाही पण कुठं चाललो आहे, काय. त्याला घ्यायचं आहे आणि निघायचं आहे. दुसऱ्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये अक्षय. आणि आज परत एकदा एका नवीन ॲडव्हेंचर ट्रिप. तर 1 तासानंतर मित्रांनो आम्ही फलटणपर्यंत पोचलो आहे आणि फलटणच्या दिशेने चाललो आहे. आता जाताना मी तुम्हाला हायवेचं दाखवतो थोडंसं. आणि बघा कसं एन्जॉय, म्हणजे हे थोडेसे सिनेमॅटिक्स घेतल्यानंतर थोडं बरं पण वाटतं आणि मजा पण येते. मित्रांनो, फलटणमध्ये आलो आहे आणि आता नाश्ता करून घेतो. नाश्ता करायला चाललो आहे. आणि आता यांनी मला सांगितलं, म्हटलं इथं हॉटेलमध्ये जायचं आणि नाश्ता चांगला आहे. तर मी GoPro सोबत घेऊन जातो, फक्त हँडल घेत नाही त्याला. मित्रांनो, आत्ता बारामती आणि फलटणच्या हायवेवर थांबलो आहे आणि इथं CNG भरायला आपण गाडी लावली. CNG भरती आहे गाडी आणि त्यानंतर मग आपण जाणारच आहे. आता पुढे आपला प्रवास करायचा आहे. तर बघू, ॲक्शन 4वर चालू आहे सगळ्या गोष्टी. GoPro मागाशी मी चुकून बोललो, पण ॲक्शन 4वर चालू आहेत सगळ्या गोष्टी. बघूयात बाकीच्या गोष्टी. जसं जसं पुढे जाईल तसं तसं ट्रॅव्हलला मजा येणार आहे आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत जाणार. मित्रांनो, आता बारामतीच्या दिशेने निघालो आहे. का तर फलटण मार्गे जायला काय प्रॉब्लेम नव्हता, पण पालख्यांचा मार्ग तोच असल्यामुळं सगळीकडे रोड पॅक झालेला आहे आणि एकमेव मार्ग आहे जो बारामती, इंदापूर आणि मग सोलापूरकडे जाईल. तर त्याच रूटने आम्ही निघायचा आता प्रयत्न करणार आणि मला वाटतं आरामात तिकडे जाऊ शकतो. बघूया, आता तिकडे निघतो आम्ही. अक्षय शेड बसल्या जाता नाश्ता करून झाला. तुम्हाला दाखवायचं होतं पुरी भाजी, पण भूक एवढी लागली ती लक्षातच नाही राहिलं पुरी भाजी वगैरे दाखवायचं काय. तर चला, बारामती म्हणजे आपल्या गावातून आपण जाणार आहे आणि बघूया मग पुढे जाऊया.
तुम्ही आमच्या डोक्यात घाला दगडी. तर मित्रांनो आत्ता आम्ही कुठं आलो आहे म्हणजे बऱ्याचशा किलोमीटर पुढं आलो आहे. म्हणजे सोलापूर आत्ता साधारण 40-1 किलोमीटरच बाकी राहिलं आहे सोलापूर. तर तिथं आलो आहे आम्ही आत्ता आणि जेवायचा ब्रेक घेतला कारण 2 वाजलेत. मला सोलापूरमध्ये पण काम आहे, ते काम संपून बाकीच्या गोष्टी बघायचं. जेवणासाठी प्युअर व्हेज हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि इथं मला काहीतरी एक नवीन दिसलं कवड बर्फी. तर बघू जाताना घ्यायचा प्रयत्न करूया. तर लाईटचा काय प्रॉब्लेम आहे गोप्रो भाऊ, सॉरी ॲक्शन कॅम. तर हे हॉटेल आहे कोहिनूर. अक्षय थांबला आहे. चलो जेवण करू आणि नंतर बाकीच्या गोष्टींना बघू. तर मित्रांनो पनीर चिल्ली घेतली आहे खायला आणि अक्षय मी आणि ही चिल्ली आता तुटून पडायचं ह्याच्यावर आणि काय ओके. मित्रांनो ह्या रूटनी जर कधी आलात ना तुम्ही तर व्हेजमध्ये तुम्ही जेवायला थांबा. चांगलं होतं कोहिनूर प्युअर व्हेज. आणि आता ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतो आहे अक्षय आणि मी आता रिलॅक्स. आता मला रिलॅक्स जरा पडू द्यात. जेवण झालं आहे आता आरामाची गरज आहे तर आपल्याला पोट आता आराम करणं महत्त्वाचं आहे. तर चला अक्षयला गाडी चालू द्यात, थोड्या वेळ आपण पडूयात आराम करूयात कारण नंतर मग सोलापूरमध्ये आपलं काम आहे. त्या कामासाठी मला थोडंसं जागावं लागणार आहे त्यामुळे मी थोडंसं फ्रेश होण्यासाठी झोप घेतो. बाकीचं तुम्हाला आता सिनेमॅटिक व्ह्यूज मी दाखवतो आणि त्यानंतर मग मी झोपतो. मित्रांनो टोल नाक्यावर आलो आम्ही. हा सोलापूरच्या पुढे आल्यानंतर एक टोल नाका आहे. त्या टोल नाक्यावर गेले 10 मिनटं झालं आम्ही थांबलो आहे. 1 नंबर खराब टोल नाका आहे. यांच्या मशिनी बरोबर नसतात, काय नसतं आणि यांच्यामुळं आपल्याला थांबवावं लागतं. तुम्हाला काय वाटतं की अशा टोल नाक्यांना टोल देणं योग्य आहे की हे टोल नाके बंदच झाले पाहिजे? आता आम्ही अक्षरशः मागं चाललो आहे. हे बघा काय करायचं आम्ही म्हणजे इथं नंबरला येऊन पण हे असलं काय फायदा नाही ना. काय वेस्ट आहे म्हणजे फास्टॅग गडगडीच आहेत. फास्टॅग टाका 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 कशासाठी हे असं मागा येण्यासाठी? त्यापेक्षा पैसेच घ्या ना सरळ सरळ जे काय आहेत ते. टोल पण 80 रुपये आणि तरीही मशीन चालत नाही. माणूस बघा किती रिलॅक्स बसलाय. प्रत्येक वेळेस हेच चालणार इथे सगळीकडे. मशीनचा प्रॉब्लेम हे बरोबर नाही. म्हणजे ॲक्च्युली आपल्याकडे कॅशलेस असल्यामुळं जर पटपट निघत नसेल तर मग ते कॅश देणं काय प्रॉब्लेम मला काही समजत नाही. लोकांनी जर कॅश दिली आपण पटपट प्रवास करू शकतो. गडकरी साहेब एकदा बघा ट्रान्सपोर्ट तर तुम्हीच काय E20वर जास्त लक्ष देण्यापेक्षा इथं दिलं तर पटकन बरं होईल. तर सोलापूरमध्ये एंटर केलं आहे आणि आता थोडं जिथं माझं काम आहे तिथं जायचं आहे मला. सोलापूर एंटर केलं. मित्रांनो सोलापूरमधलं काम आमचं 1 तासात संपलं. ते 1 तासानंतर मग काय करायचं, घरी जायचं होतं पण अक्कलकोट इथून जवळ असल्यामुळे आम्ही ठरवलं की अक्कलकोटच्या दर्शनाला जाऊ आणि मग काय प्लॅन ठरला आणि आम्ही दोघं निघालो अक्कलकोटकडे. तर एक अर्ध्या-पाऊण तासात आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचेलच. नंतर ही व्हिडिओ आपण अक्कलकोटमध्ये कंटिन्यू करूया. चलो त्यांनी सगळं अतिक्रमण उडावलं मध्ये आलं तर बाबा स्वामी बघा तुम्हीच.
मित्रांनो अर्ध्या तासानंतर आम्ही आता अक्कलकोटमध्ये आलो आहे आणि गर्दी तर आहे बरं का इथं भरपूर, म्हणजे दिसते थोडी थोडी दिसते, भरपूर म्हणजे थोडी थोडी आहे. गुरुवारी आहे त्यामुळं बघू आज जाऊन दर्शन घेऊ आणि बाकीच्या गोष्टी आताच बघूया. तर अरे गोप्रो हां चल. तर मित्रांनो आम्ही फायनली ह्याच्यात पोचलो अक्कलकोटमध्ये आणि गुरुवार असल्यामुळं गर्दी होती आणि हा बाथरूममध्ये गेला होता. काय कंडिशन अक्षय? खूप छान खूप छान, म्हणजे वॉशरूममध्ये जाण्यासाठी लाईन आहे आणि 15 मिनटं थांबावं लागते. बेसिक नीडसाठी पण 15 मिनटं थांबावं लागते. एवढी बिकट परिस्थिती गर्दीची आहे. पण ठीक आहे बघू, दर्शन मला वाटतं लवकर होईल असं ते मला शेजारी बसलेले काका बोलत होते. इथं तर मित्रांनो आज इथं फोक आख्यांचा कार्यक्रम आहे. त्यांची बस चालली आहे आख्यानवाल्यांची, पण मला वेळ नाही आहे, म्हणजे इथं फ्री आहे ॲक्च्युली. फ्री कार्यक्रमात झाला असतं पण वेळ नसल्यामुळं आता निघालो आहे. तर चलो आपलं घरी फोक आख्यांचा कार्यक्रम चालू द्यात, आपलं आपण घरी गेलेलं परवडतं, बाकीच्या गोष्टी बघू नंतर. पण झालं, एक नंबर दर्शन होतं, प्रसाद घेतला आणि आता निघतो आम्ही आमच्या घराकडे. गाडी अनलॉक, अक्षय शेट आमचे बसले, काम पण झालं दर्शन पण झालं. चलो पुन्हा एकदा तोच प्रवास निघायचा. आता दर्शन झालंय आणि घराकडे निघतोय. आत्ता वाजले 6 आणि निघतोय आम्ही घराकडे. तर माझं ही किती वेळ होती तुम्हालाच माहिती आहे. भरपूर वेळा मी येऊन गेलो, कित्येक वेळा मी दाखवलं पण नाही. खूप वेळा मी येऊन गेलो, खूप म्हणजे अक्षरशः खूप वेळा येऊन गेलो. पण दर्शन आपलं नेहमीसारखं स्पीडमध्येच होतं. दुसरी गोष्ट अशी की आज अक्षयचे पहिल्यांदा दर्शन केलं त्यांनी 10-15 वर्षानंतर पहिल्यांदाला. अक्षय तुझा काय एक्सपिरियन्स होता? मस्त झालं दर्शन. अक्षय लवकरात लवकर दर्शन अक्षयचं पण उरकलं, जास्त वेळ लागला नाही आणि पटपट 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 चालूमध्ये त्याचं पण दर्शन होऊन गेलं. फर्स्ट टाईम होता. आता अक्षय येईल फॅमिलीला घेऊन त्याच्या परत एकदा आणि दर्शन घेईल, कारण फॅमिलीला त्याने आणलं नव्हतं ॲक्च्युली, त्याला पण माहीत नव्हतं. अचानक मी घेऊन आलो आणि झाला हा प्लॅन. तर चलो ठेवू, आता भेटू तुम्हाला जाताना रस्त्यावर. बघूयात काय 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 गोष्टी जाताना पण, आणि नंतर बाकीच्या गोष्टी मग एंड करूयात.